सामने त्यांनी जिंकले, त्यांच्या समवेत कोणता संघ खेळ करेल त्यासाठी सुरू होणारी ही लढत आहे. टॉस जिंकलाय ओमसाई बंगारपाडा संघाने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय अपोजिट नाविश 11 विचुंबे या संघाला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकर एंड वरती उभा असतील फलंदाज स्वप्नील कांबळे, त्यांच्या समवेत मनीष शर्मा अर्थातच तुषार यांना आपण पाहू शकाल नॉन स्ट्रायकर एंड वरती. मात्र क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय रघु काका अर्थातच रघु परदेशी. राईट आर्म राऊंड द विकेट न गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. मेन अंपायर इशारा करीत आहेत की मॅचला होते सुरुवात. पहिलाच रिव्हर्स अटेंड केला जातोय. फुल टॉस त्यावरती हा कडा प्रास क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करीत आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार जातोय. हा चौकार. थँक्यू. 4 धावानं स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज स्वप्नील. चार धावा लागतायत धाव फलकावरती. सुरुवात फार चांगली आहे. तसाच काहीसा प्रयत्न होता पण यावेळेस गोलंदाज हुशार निघालेत. हा चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. खरं तर पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार लागला होता परेश ठाकूरनं अगोदरच्या मॅच मध्ये रघु परदेशी यांच्या गोलंदाजीवरती. इथे चौकार आला पण तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव. त्यामध्ये एक विकेट प्राप्त केली जाते. स्वप्नील कांबळेच्या रूपात पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या नविश 11 विचुंबे या संघाला. डीजे धन्यवाद डीजे. 4 या धावसंख्येवरती पहिली विकेट गमावली जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित. इनॅट नंबर 3 महत्वाची पोझिशन आहे. त्याही पेक्षा भागीदारीची गरज आहे आणि त्याचा विचार करता एक चांगली भागीदारी एक चांगल्या धावसंख्येकडे घेऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या नाविश 11 विचुंबे टीमला. टॉस जिंकलाय प्रसाद घरत अर्थातच ओमसाई बंगारपाडा या टीमनं. प्रवीण सरांनी उल्लेख केला की नविश 11 विचुंबे संघाचे संघमालक निलेश कांबळे यांनी हा संघ या मैदानावरती उतरवलाय. तर दुसऱ्या बाजूने सतीश कटेकर यांनी हा संघ मैदानावरती उतरवलाय. चांगला खेळ होईल अपेक्षा आहे दोन्ही टीमला. आपण शुभेच्छा देऊयात. सुरुवात चांगली होती नविश विचुंबे संघाची पण कमबॅक करतायत बंगारपाडा टीम. अजून एक चांगला चेंडू. एक्सपिरियन्स काय असतो हे दाखवून देणारी गोलंदाजी रघु काका यांच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड द विकेटनं फिरकीचा मारा करतायत. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकाराला पण तदनंतर रोखलाय. फुलटॉस लँड केलं जातं बॅटवरती. चेंडूला लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्वर्ट केलं आणि तदनंतर चेंडूला भिरकावून दिलं लॉंग लेगच्या दिशेने. हा चौकार. मी देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. चौकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या 1 षटकाच्या अंती 8 धावा धाव फलकावरती 1 विकेट गमावल्यानंतर. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या टीम नाविश 11 विचुंबे संघाकडे.
पण त्याही पेक्षा एखाद्या फलंदाजाला विकेटवरती राहून धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण दुसऱ्या संघाकडे जर आपण विचार केला तर टीम स्पिरिट फार चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. स्पीडअप करायचं, जास्त वेळ आपण आता घेऊ नका. दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. 4 षटकांची ही मॅच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा आहे धाव फलकावरती. मंडी शर्मा यानं पहिल्या मॅच मध्ये फार धमाकेदार फलंदाजी केली होती आणि त्याच फलंदाजीची अपेक्षा असेल. कारण अपोजिट संघामध्ये चेस मास्टर प्रसाद घरत, सिद्धेश वास्कर, सुरेश पाटील, प्रतीक सुरते, समाधान यांना आपण पाहतो आणि त्याचा विचार करता 8 धावा आहेत त्या धाव फलकावरती. हा चेंडू यावेळेस गरंगला चला डेपिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव अगदी चित्याच्या चपळाईनं कंप्लीट केली जाते. तसं पाहायला गेलं तर सुमित ची चपळाई आपण सातत्यानं पाहत आलोय. कारण तो नॉन स्ट्रायकर येणार त्याचा विचार करता दुसरी धाव त्याच्यासाठी सहजगत्या होती. जर का विकेट यायची होती तर तुम्हाला यष्टीरक्षकाकडे थ्रो करणं फार गरजेचं होतं आणि त्या कारणास्तव इथे दुहेरी कंप्लीट केली जाते. 10 धावा धाव फलकावरती. कुणालचा हा चेंडू सन्मानपूर्वक हाताळला जातोय. चेंडूच्या मेरिटनुसार फटकेबाजी करतोय फलंदाज मंडी शर्मा. बघा सहजगत्या दुहेरी धाव कंप्लीट केली जाते. सिंगलला परिवर्तित केलं जातंय डबल मध्ये आणि आता संयमी खेळ दाखवला जातोय. कारण कोणत्याही क्षणाला आक्रमण करता येईल इतकी फलंदाजी या संघाकडे आणि त्याचा विचार करता सुरुवातीला स्वतःला सेट केलं जाते मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या चेंडूला सन्मानपूर्वक हाताळून त्यावरती धावा वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे आणि याचा विचार करता या मॅच मध्ये धावा जमवण्याच्या दिशेने वाटचाल करतोय नाविश विचुंबे संघ. बॅट उघडण्याचा प्रयत्न झाला, फटका फसतोय. खरं तर बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, धावफलक स्थिरावेल. 1-12 या धावसंख्येवरती. कुणाल नाईक दुसरे षटक हाताळतोय. 3 चेंडू त्याने फेकले, धावा खर्च करतोय 4. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता पण नीटसा हा चेंडू बॅट वरती येत नाहीये. पंचांचा इशारा येतो लेग बाईच्या साईने. एकदा एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते धाव फलकावरती 13. या षटकातील अद्यापपर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपतोय. फार चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 8. अद्यापपर्यंत 5 धावा खर्च करतो. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या पण तदनंतरचे 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळतो गोलंदाज कुणाल नाईक. या मॅच मध्ये किमान 40 धावा एक चांगली मॅच निर्माण करतील. कारण दोनही संघाची ताकद फार मजबूत आहे. फलंदाज असतील, गोलंदाज असतील आणि या संघाचा विचार केला तर चांगली कामगिरी सातत्याने दोनही संघ करत आलेत. किमान 40 धावा या मॅच मध्ये चांगली मॅच निर्माण करतील. 13 धावा धाव फलकावरती. 1 विकेट गमावले. दुसरे षटक मार्गस्थ आहे. हा चेंडू सटीक यॉर्कर समोरच्या दिशेने येतो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. सिद्धेश त्या ठिकाणी होते, त्यांनी या चेंडूला अडवलाय. एकच धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या वधारेल. 14 धावा धाव फलकावरती. पहिल्या मॅच मध्ये सांगितलं खरं तर प्रवीण सर यांनी की आदर्श पनवेल हा संघ या स्पर्धेत खेळ करत नाही आणि त्याचा विचार करता या संघातील कित्येक खेळाडू इतर संघामध्ये खेळताना आपण पाहतोय. सुमितला पाहतोय या मॅच मध्ये विचुंबे संघाकडून खेळ करताना. अंगदला आपण पाहू शकाल या टीमचा हिस्सा होताना. प्रवीण गरत या टीमचा हिस्सा आहेत नाविशिलन विचुंबे संघासाठी. सटीक यॉर्कर, काय गोलंदाजी, कौतुकास्पद अफलातून कामगिरी कुणाल नाईकच्या माध्यमातून. स्वतःवरती विश्वास दाखवला या गोलंदाजानं. स्वतःच्या हातामध्ये त्यानं चेंडू घेतला आणि तदनंतर या षटकामध्ये रोखला. जबरदस्त गोलंदाजी. 1 षटक हाताळलं कुणाल नाईकनं. त्यानं आपल्या षटकात धावा खर्च केल्या 7. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 8. 2 षटकाच्या अंती संघाची स्थिती आहे. नाविश 11 विचुंबे संघाची टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना 1-15 डीजे.
षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा आहेत धावफलकावरती. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सचिन लहाने, भिंगारवाडी गावचा खेळाडू. त्याला आता पाचारण केलं जाते गोलंदाजी करण्यासाठी. ओमसाई बंगारपाडा संघाचं एक वैशिष्ट्य राहिलंय, सातत्यानं त्यांनी यंग स्टारला संधी दिल्या. त्याहीपेक्षा जे रायझिंग स्टार आहेत त्यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि तदनंतर आपण पाहतो हा संघ उभारला जातोय. मग सुरेश पाटील असतील, प्रसाद घरत असतील, समाधान वास्कर असतील, सिद्धेश वास्कर असतील, कुणाल नाईक असेल, एक रघु काका सोडले तर कोणताच एक्सपिरियन्स या संघाकडे नव्हता. पण त्यांनी त्यावेळेला दाखवलेली धमक, त्यावेळेला त्यांनी केलेला संघर्ष आज त्यांचं सामर्थ्य बनलाय. त्यामधला एक भिंगारवाडीचा खेळाडू सचिन लहाने. पहिला चेंडू बॅक टू द बॉलरचा फटका, गोलंदाजाच्या डोक्यावरून सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुरेश त्या ठिकाणी चेंडूला अडवतो. एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल आणि एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या वधारेल. 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती. सोळा धावा आहेत धावफलकावरती. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जात आहे. खरं तर आज या स्पर्धेची अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीतील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. तालुका हाल या पद्धतीचे सामने आपण या ठिकाणी पाहतोय. सुरुवातीचे 2 सामने आविष्कार कालापूर संघाने जिंकलेत. त्यांच्या समवेत कोणता संघ खेळ करेल त्यासाठी सुरू झालेली लढत आहे. एका बाजूला नाविश 11 विचुंबे आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करतोय ओमसाई बंगारपाडा. सटीक यॉर्कर, काय गोलंदाजी करतोय. सुमितनं या चेंडूला खोदून काढण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव, एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या होतीये 17. शांत क्रिकेट, फलंदाजांना अक्षरशः रोखलंय, बांधलंय. ज्या मन्नीनं पहिल्या मॅच मध्ये धुमाकूळ घातला होता त्याला मात्र रोखलं जात आहे. अजूनही अपेक्षा आहे येणाऱ्या काही चेंडूवरती किमान 2-3 मोठे फटके एका चांगल्या स्थितीत नेऊन ठेवतील. त्याही पेक्षा एक चांगलं टार्गेट सेट करून देतील नाविश 11 विचुंबे संघाच्या गोलंदाजांना. 17 धावा धावफलकावरती एक फलंदाज गमावलाय. अफलातून सातत्याने सांघिक खेळासाठी ओळखला जातो ओमसाई बंगारपाडा आणि ते टीम स्पिरिट काय असतं हे दाखवून देणारं यष्टीरक्षण. स्वतः लीड करतो या संघाला प्रसाद घरत आणि त्याच्या माध्यमातून हा जबरदस्त झेल. दुसऱ्या विकेटचं पतन. 17 या धावसंख्येवरती 2 फलंदाज गमावलेत. 4थ्या क्रमांकावरती फलंदाज परेश कडके रोडपाली हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आता भागीदारी म्हणण्यापेक्षा एखादा फलंदाज जाऊन 1-2 मोठे फटके मारेल हीच अपेक्षा असेल. किमान 40 धावा 24 चेंडूवरती जर का उभारल्या तर या मॅच मध्ये नाविश 11 विचुंबे संघाचे गोलंदाज काहीतरी साध्य करतील. षटकार चौकार रोखले जात आहेत. अद्याप एकही षटकार या मॅच मध्ये या 17 मध्ये पाहायला मिळत नाहीये. 17 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलंय 2 विकेट नंतर. इथे हा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा हा फटका परेशचा फसतोय. 3ऱ्या विकेटचं पतन. परेश गेल्या पावली माघारी परततोय. विकेट गमावली जाते. लगातार गमावलेल्या विकेट आणि त्याचा परिणाम धावसंख्येवरती. त्याही पेक्षा डॉट पर्सेंटेज भरपूर येते 17 मध्ये. 1-2 चौकार आपण पाहिले. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करेल ओमसाई बंगारपाडा या संघाच्या विरोधात बॅटिंग करत असताना नाविश 11 विचुंबे हा संघ. पण तसं काही घडत नाहीये. या मॅच मध्ये विकेट गमावल्या जात आहेत. गोलंदाजांनी फार चांगली कामगिरी केल्याने त्याच्या जोरावरती अद्यापपर्यंत धावफलक स्थिरावलंय. 3रं षटक प्रगतीपथावरती सुरू असताना 3 बाद 17 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज
डावकुरे आताचे रमेश पवार अर्थातच आऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. प्रवीण गरत अजून या टीमचा हिस्सा आहे. त्याचा विचार करता स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला संघ, पण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप पेक्षा एखादा फलंदाज 2-3 मोठे फटके मारेल हीच अपेक्षा आहे. डीप मध्ये राहिला होता हा चेंडू, विसावला यष्टीरक्षकाकडे. फार चांगली कामगिरी गोलंदाजांच्या माध्यमातून. विविधता आहे. सचिन लहाने असेल, त्यानंतर रघु परदेशी असतील, कुणाल नाईक असतील. सुरुवातीची 2 षटकं खरं तर भिंगारी गावच्या 2 खेळाडूंनी हाताळली. मोस्ट एक्सपिरियन्स रघु परदेशी यांना आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर कुणाल नाईक त्यांच्याच तालमीतला खेळाडू होता. आणि आता भिंगारवाडीचा हा गोलंदाज सचिन लहाने. 17 धावा धावफलकावरती. चिंचवली गोहे यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आहे. आज या स्पर्धेची शेवटची रात्र. आजच या स्पर्धेचा विजेता संघ पाहायला मिळेल. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय घरच्या मैदानावरती चिंचवली गोहे या संघानं. अजून एक चांगला चेंडू. एक धाव घेतली जाते. एका धावेवरतीच समाधान. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या वधारेल. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 3-18. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. अग सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. अन काळूबाईचं वाहर माझ्या भरून अंगात. काळूबाईचं वाहर माझ्या भरून अंगात. ये सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. सुटला माझा पदर बाई मी नव्हत्या भानात. काळूबाईचं वाहर माझ्या भरून अंगात. 3 षटकांचा खेळ संपला. 18 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज गमावलेत. 4थं षटक घेऊन गोलंदाज सिद्धेश वास्कर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सिद्धेश वास्कर मॅन फ्रॉम बंगारपाडा. खरं तर आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूने सातत्यानं चांगली कामगिरी केली आणि या मॅच मध्ये स्लॉग ओव्हरची जबाबदारी त्यानं आपल्या हातामध्ये घेतली. पहिला चेंडू त्यावरती तडाखा. अहूच्या बॅट मधून येतोय षटकार. आताचा टायगर रमेश पवार अर्थातच आऊ याच्या बॅट मधून हा षटकार आपण पाहिला. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं तो संयमी असतो, शांत असतो, पण शांततेपेक्षा आक्रमण त्याचं बघण्यासारखं असतं. इथे कमबॅक करण्यासाठी प्रयत्न केला गोलंदाज सिद्धेशनं, तो यशस्वी होतोय. जर का अजून 1-2 मोठे फटके आले तर या मॅच मध्ये आव्हान सेट केलं जाईल बंगारपाडा टीम समोर. आले पाहिजेत कारण बंगारपाडा टीम कडे ती क्षमता आहे धावा चेस करण्याची. चेस मास्टर आहेत त्यांच्याकडे. प्रसाद गरत असेल, सिद्धेशला आपण पाहू शकाल. अजून एक चांगला स्ट्रोक त्याच रिझन मध्ये. सूरज प्रयत्न करतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर येतोय षटकार. DJ Vaibhav in the mix, 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 mix. नाचेगी सारी रात, पायामध्ये खेळेगी सारी रात. नाचेगी सारी रात, पायामध्ये खेळेगी सारी रात. या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होतीये 30. खरं तर ज्यावेळेस चेंडू खराब येत नसतात त्यावेळेस तुम्हाला ते खराब बनवावे लागतात. तेच करतोय मैदानाच्या आतमध्ये रमेश पवार हा फलंदाज. स्वतःला बॅकफूट वरती घेऊन जात आहेत, त्यानंतर जागा बनवली जाते, चेंडूला येऊ दिलं जातं आणि त्यानंतर त्यावरती आक्रमण, ते सुद्धा चेंडूच्या मेरिट नुसार. विकेट एरियामध्ये फटकेबाजी केली जाते. 2 षटकार या षटकामध्ये आपण पाहिलेत. जेवढा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शांत असतो त्याहीपेक्षा बॅटिंग करत असताना त्याचा आक्रमक रूप आपण कित्येक वेळा पाहिलंय. विष निर्माण करेल हा फलंदाज या मॅच मध्ये.
फुलटॉस ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत आणि दुसरी धाव जी धोकादायक वाटत होती ती धोकादायक धाव कंप्लीट केली जाईल की रोखली जाईल. थर्ड अंपायर. तिसऱ्या पंचांकडे ही जबाबदारी सोपवली जाते. OUT आउट. कारण धोकादायक धाव होती आणि ती धोकादायक धाव कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली जाते रमेश पवार या फलंदाजांकडून. चौथ्या विकेटचं पतन. संघाची धावसंख्या असेल धाव फलकावरती 31. चेंडूची फेकी सुरेख होती. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडूची फेक झाली. त्यानंतर प्रसाद घरतचं कलेक्शन बघण्यासारखं होतं. 4-31 अशी स्थिती असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण घरत. पहिल्या सत्रातील मला वाटतं 2 चेंडू शिल्लक असतील. किमान एक चांगला फटका. किमान आपण सांगतोय 35 ते 40 धावा झाल्या पाहिजेत. पण ओमसाई बंगारपाडा टीमचे समर्थक विचार करत असतील की कमी धावा होतील तितक्या धावा आमच्यासाठी लाभदायक असतील. अपील तर केली जात होती. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येतोय. लेगबाईच्या साह्याने एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होतीये 32. शेवटचा चेंडू या सत्रातील. सुमित असेल ऑन अ स्ट्राईक. काय येईल या चेंडूवरती? चौकार, षटकार, सिंगल, डबल की विकेट? सिद्धेश ने षटक आपल्या हातामध्ये घेतोय. तर स्लॉगवरचं षटक अद्याप पर्यंत त्यानं धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये 14. फुलटॉस सरळ बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फार चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी सुद्धा सुरेख होती पण कलेक्शन लेट आणि त्या कारणास्तव एकेरीला परिवर्तित केलं जातंय दुहेरीत. 2 धावा 2 धावांच्या साह्यानं संघाची धावसंख्या होते 34. 4-34 पहिलं सत्र होते समाप्त. येणारे 24 चेंडू 35 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल ओमसाई बंगारपाडा या टीमला. जमलं सारं डॉन, जमलं सारं डॉन, इथं जमलं सारं डॉन. अरे देशी बाल उभ्या बाल सारं पैलवान,
देशी बाल फुग्या बाल सार पहिलवान देशी बाल फुग्या बाल सार पहिलवान देशी बाल फुग्या बाल सार पहिलवान पलवान भोट आहे असा लई भारी शेळीचा वाघ होतो ते तो ललकारी नाचू गाऊ सारे चला विसरून या मान नाचू गाऊ सारे चला विसरून या मान देशी बाल फुग्या बाल सार पहिलवान 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 धन्यवाद डीजे ऑपरेटर. येणारे 24 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे ओमसाई बंगारपाडा या टीमला. नाविश 11 विचुंबे संघाला 35 धावा वाचवायचे येणाऱ्या 24 चेंडूवरती. आणि तसे गोलंदाज या टीमकडे आहेत, पण त्याहीपेक्षा दुसऱ्या बाजूने विचार केला तर तेवढेच चांगले फलंदाज जे या धावा चेस करू शकतील असे फलंदाज बंगारपाडा टीमकडे आपण पाहतोय. मॅच चांगली होईल यात मात्र शंका नसेल. पुण्याशी आपण या दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. जय हनुमान क्रिकेट मित्रमंडळ चिंचवली गोये पुरस्कृत एकता ट्रॉफी 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती असतील फलंदाज संदेश गोंदले, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज प्रसाद घरत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मॅन फ्रॉम भातानपाडा विजय मुकादम. पहिला चेंडू त्यावरती तडाखा. संदेशने बॅट उघडले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सुमित. कोणतीच चूक केली जात नाही. क्षेत्ररक्षक सुमित यांच्याकडून हा झेल कॅरी केला जातो. पहिल्या विकेटचं पतन. शांती ठेव. अर्पणाचं पोरग आहे रे. एकच वाजवायचं. काय वाजवायला तू शांती ठेव. पण विचारला काय चालतंय तो. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ गंगे उस साल का लोकप्रिय गीत ये है. अरे एक घोट घेतला की डोकं कसं पहिल्या चेंडूवरती विकेट गमावली जाते. 0 या धावसंख्येवरती एक फलंदाज गमावलाय संदेशच्या रूपात. उर्वरित 23 चेंडू. आता 35 धावांची गरज आहे. प्रतीक सुरते दाखल होते मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 वरती. स्वप्नील कानमंत्र देतोय. खरं तर विजय एक गुणवान गोलंदाज आहे. भातानपाडा या टीम कडून बिलॉंग करणारा हा खेळाडू पहिलं षटक त्याने आपल्या हातामध्ये दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी घेतलाय. पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. इथे मात्र पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटला तयार आहे. ब्लाइंड स्ट्रोक होता. आले आले आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न प्रतीक सुरतेचा फसतोय. कारण आखूड टप्प्याचा चेंडू होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू या मॅच मध्ये नाविश 11 विचुंबे संघासाठी लाभदायक असेल. हा फटका सजवलाय. फार चांगला फटका आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला काढण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं फलंदाज प्रतीक स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र खुलं करतोय. दोन धावा लागतायत त्या धावफलकावरती. ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती आले. दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट करण्याची संधी होती, पण सुमित त्या ठिकाणी होते आणि त्या कारणास्तव प्रसादने नकार दिला.
कारण ज्या वेळेस तुम्हाला दुसरी धाव घ्यायची असते त्यावेळेला पहिली धाव तुम्हाला वेगानं कंप्लीट करावी लागते. क्षेत्ररक्षकावरती प्रेशर क्रिएट करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला रूपांतरित करावं लागतं पहिल्या धावेला या दुहेरीमध्ये. पण एकच धाव एका धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या होती 1-3. 3 धावा धावफलकावरती 35 धावांचा पाठलाग करायचा आहे ओमसाई बंगारपाडा या टीमला. नाविश 11 विसुंबे विपक्ष ओमसाई बंगारपाडा. चांगली मॅच होईल अपेक्षा आहे. दोनही टीम तगड्या आहेत. चांगला चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. अंगद पाटीलने या चेंडूला अडवलंय. निर्धाव चेंडू जातोय. फार चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय खरं तर फलंदाजांना बॅट उघडू देत नाही ते गोलंदाज विजय मुकादम. निर्धाव चेंडू. धावफलक स्थिरावेल 3 या धावसंख्येवरती. चांगला फटकाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेस मास्टर आपली बॅट उघडतोय. प्रसाद घरत त्याच्या बॅट मधून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून येतोय चौकार. हॅलो. संघाची धावसंख्या होतीये 7. हॅलो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. शिवरायांचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले अपुल्या निधड्या छातीवर. धन्यवाद डीजे ऑपरेटर. हा आवाज होता खरं तर सुपर गायिका धनश्री घारे यांचा. वडगावची ती टुर्नामेंट होती आणि त्या टुर्नामेंट मधील हा आवाज ते गीत त्यांनी ते गायलं होतं. त्या ठिकाणी आम्ही स्वतः होतो आणि त्यांचा आवाज आपण या डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलात. धन्यवाद असतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 7. 1 विकेट गमावले. शेवटचे 18 बॉल आता जिंकण्यासाठी गरज 28 धावांची. करण आलाय गोलंदाजी करण्यासाठी. करण घनसोलकर. पण प्रतीक आणि प्रसाद ही जोडी मैदानावरती खेळ करते. अठरा चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. चांगले मॅच होईल या अपेक्षा आहे. दोनही टीमला पुनश्च आपण शुभेच्छा देऊयात. गोलंदाज तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस. त्यावरती हा कडा प्रहार डीप स्क्वेअर लेगला येतोय. षटकार. एक खराब चेंडू आणि त्यावरती केला प्रहार. षटकार. या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या वधारेल 13 धावा धावफलकावरती. अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव मात्र या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या होतीये 14. शेवटचे 16 चेंडू आता 21 धावांची गरज आहे. येणारे 16 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय जय हनुमान चिंचवली गोहे या संघानं. पहिला सेमीफायनलचा सामना त्या संघानं जिंकला. परास्त केलं होतं अपोजिट माडपाई माडप या संघाला. अजून एक चांगला स्ट्रोक. चेंडू लँड होण्यापूर्वी बॅटवरती कन्वर्ट केला जातोय. सातत्यानं स्विंग गोलंदाजी करण्यात माहीर असलेला गोलंदाज, पण त्याचे स्विंग चेंडू होण्या अगोदर चेंडूला बॅटवरती कन्वर्ट केलं जात आहे. त्यावरती सडेतोड उत्तर प्रसाद घरतच्या बॅटमधून येतोय हा चौकार.
प्रसाद गरजच्या बॅट मधून येतोय हा षटकार. डीजे 6 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या होते 35 धावांचा पाठलाग करताना 24. 14 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. चेंडू विसावला इष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र होतोय समाप्त. धावफलक स्थिरावेल 24 या धावसंख्येवरती. जे 12वे खेळाडू आहेत मला वाटतं नाविश 11 विचुंबे संघाचे, त्यांनी सांगितलं की या विकेटवरती चेंडू अगदी पडल्यानंतर कमी गतीने येतोय, स्लो येतोय. पण मी त्यांना उल्लेख केला होता की प्रसाद गरज त्या गोष्टीमध्ये माहीर आहे. तो चेंडूला येऊ देतो, चेंडूची वाट बघतो आणि अगदी खडे खडे फटके लगावतो. हे पाहिलं एक कव्हर पॉइंटचा चौकार आणि तदनंतर वाडिश लॉंगॉनला षटकार. तोच प्रयत्न, पण इथे प्रयत्न फसतोय. हा इन स्विंगर होता आणि त्यावरती चकवलं प्रसाद घरतला. हा झेल कॅरी केला जातोय. प्रवीण घरत होते त्या ठिकाणी. दुसऱ्या विकेटचं पतन. संघाची धावसंख्या 24. दोन षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 24. शेवटच्या आता 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ते 11 धावांची. आपण उल्लेख केला होता किमान 40 धावांचा टार्गेट असायला हवं होतं. त्या 5 कमी झाल्या. तदनंतर अगोदरच्या षटकात आक्रमण झालं करण गंचोलकर वरती. 2 फुलटॉस, एक षटकार खाल्ला, एक चौकार खाल्ला, एक पुढ्यातल्या चेंडूवरती षटकार लगावला प्रसाद घरतनं आणि तिथेच बॅकफूट वरती आलाय. तो गोलंदाजी करणार नाविश 11 विचुंबे. पण मॅच संपलेली नाहीये. शेवटचे 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू टाकावे लागतील येणाऱ्या गोलंदाजांना. अंगद पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. कॉमेंट्री बॉक्स यांकडून मारा करतील. राईट आर्म राऊंड द विकेटनं तयार आहे. ते षटक फार निर्णायक आहे. किमान 2-3 धावांचं षटक जर का हाताळलं गोलंदाजाकडून तर या मॅच मध्ये कायम असेल नाविश 11 विचुंबे संघ. पण तसं पाहायला गेलं तर विजय याच्या समीप आहे बॅटिंग करणारा ओम साई बंगारपाडा हा संघ. रिव्हर्स अटेंड केला जातोय. प्रतीक सुरतेचा हा फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी संदीप पाटील शिवकर. त्यांनी कोणतीच चूक केली नाहीये. हा झेल टिपला जातो आणि फलंदाज होतोय बाद प्रतीक सुरते. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. श्वास रोखून धरा, काहीतरी हालचाल होणार आहे. करोनाचा नाश करायला माझा लाडका लालबागचा राजा येणार आहे. अजून एक विकेट गमावली जाते. शेवटचे 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सिद्धेश वास्कर नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे. या 2 फलंदाजांची खेळी सारसनच्या डेच्या स्पर्धेत आदर्श पनवेल संघाच्या विरोधात जी खेळी साकारली होती या 2 खेळाडूंनी ती बघण्यासारखी होती. संयम दाखवला जातोय. लोअर फुलटॉस होता, सरळ बॅटनं खेळून काढलं. एक धाव कंप्लीट. सिद्धेशची चपलाई. कॅल्क्युलेटेड फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. परिस्थितीनुसार खेळ, कारण मोठे फटके सहसा येत नाही हे ओळखलं या फलंदाज सिद्धेशनं आणि एकेरीला परिवर्तित करत दुहेरी शोधली जाते. 2 धावा 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या होतीये 26. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू विसावला इष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. संघाची धावसंख्या होते धावफलकावरती 26. शेवटचे 9 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे ती 9 धावांची.
सूरज पाटील या फलंदाजानं जर का 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले तर फॉर्च्यून इव्हेंटचे मायनिक कृष्णा म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. एक आला तरी या मॅचची हवा निघून जाईल आणि नाभिश 11 विचुंबे संघाचे समर्थक म्हणत असतील की षटकार चौकार आता यायला नकोत, कारण शेवटचे 8 बॉल आहेत, 8 धावांची गरज आहे. भले 7 चेंडूवरती 7 सिंगल होत, ही मॅच शेवटपर्यंत जाईल, पण षटकार चौकाराला तर मॅचची हवा बंगारपाडा टीमच्या बाजूने जाईल. पण बंगारपाडा टीमचे समर्थक सांगत असतील की किमान एक चौकार तरी आला पाहिजे, जेणेकरून या मॅच मध्ये विजयाच्या समीप येईल सिद्धेश वास्कर आणि त्याची ही कंपनी, अर्थातच ओम साई बंगारपाडा. फटका ऑन ड्राईव्हचा आहे, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले होते सूरज पाटील. कॉलिंग नव्हतं, संभाषण नव्हतं, तालमेलमध्ये गडबड आणि त्या कारणास्तव आऊची चपलाही पाहायला मिळाली, कारण चेंडू सूरजला वाटलं नव्हतं चेंडू बाउन्स होईल, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. नजर नव्हती आणि त्या कारणास्तव नजर हटी, दुर्घटना घटी. धावचित होतोय सूरज पाटील बाद. शेवटचे आता चेंडू शिल्लक असतील ते 7 धावांची गरज आहे. मी या अगोदर उल्लेख केला की पहिल्या सत्रात किमान 40 धावा यायला हव्या होत्या. धावा झाल्या 34-35चं टार्गेट होतं. तदनंतर करण गणसोलकरने 1-2 फटके जास्त काढले आणि त्या कारणास्तव तरी सुद्धा संघर्ष करतोय. ही जमेची बाब आहे नाभिश 11 विचुंबे संघासाठी, कारण व्यावसायिक खेळाडू आहेत. या खेळाडूंना सातत्यानं चढ उतारानं सामोरं जावंच लागतं. बराचसा अनुभव या खेळाडूंकडे आणि जो काय अनुभव आहे तो पणाला लावतोय हा गोलंदाज अंगद पाटील. शेवटचे 7 चेंडू 7 धावांची गरज. अफलातून काय चेंडू होता, दर्जेदार. फलंदाज चकले एसटी रक्षक कुणाल नाईक होते बॅटिंग करण्यासाठी. अगदी वेगाने आतमध्ये आलेला चेंडू होता. एक धाव या ठिकाणी मिळेल की नाही यावरती अजून शंका आहे. पंच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. थर्ड अंपायर चेंडू खेळण्यासाठी प्रयत्न झाला होता की नाही हे बघितलं जाईल. तिसरे पंच आमचे प्रवीण पवार सर यांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल या चेंडूवरती निर्णय काय असेल. कोणतीच धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. डेलिब्रेट बॅटिंग असा इशारा पंचांकडून आम्हाला दिला जातोय. तिसऱ्या पंचांनी सूचित केलं की या चेंडूवरती धाव नसेल. तिसऱ्या पंचांकडे ही मागणी केली जात होती आणि त्यांच्याकडून निर्णय येतो की या चेंडूवरती कोणतीच धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूच्या मदतीनं तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 4-28. शेवटचे 6 चेंडू आता जिंकण्यासाठी गरज असेल ती 7 धावांची. शेवटचा षटक हा निकाल सोपवला जातोय रमेश पवार आऊ यांच्या हातामध्ये. ज्या पद्धतीने 1-2 फटके लगावले
आऊ यांनी संघाला धावसंख्या उभारून दिली. आता तशीच काही गोलंदाजी करावी लागेल. तेच फटके वाचवायचेत ते गोलंदाज रमेश पवार यांना. चांगली मॅच होईल हे अपेक्षा आहे. त्या पद्धतीने मॅच रंगते. धावा जरी कमी झाल्या असल्या तरी संघर्ष होतोय स्वप्नील कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून. प्रयत्न केले जातील या मॅच मध्ये कसोशीने. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये, कुणाल नाईक मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे पण त्याही पेक्षा या धावा कराव्या लागतील ओमसाई बंगारपाडा टीमच्या फलंदाजांना. 6 चेंडू 7 धावांची गरज आहे. शॉट ऑफ प्लेन त्यावरती कडा प्रहार. सिद्धेश वास्करचा हा षटकार विजयाच्या उंबरट्यावरती येऊन ठेवतोय ओमसाई बंगारपाडा या टीमला. षटकार. अग पोरी तू सपनात येना आपल्या जुन्यात. थँक्यू. तर झोप झाली असेल कित्येक जणांची. 3:47 अर्थातच 3:45. एक धाव या ठिकाणी कंप्लीट आणि बाईच्या साह्यानं पण विजयी धाव होती आणि हा सामना जिंकलाय तो ओमसाई बंगारपाडा टीमनं. हार्दिक असं अभिनंदन. मनापासून आभार. खऱ्या अर्थानं या स्पर्धेत सहभाग घेतला